एका दोस्ताची कमेंट आली होती की अल्फावरती व्हिडिओ बनवून माहिती सांगा जेणेकरून आम्हाला काय काळजी घेता येईल हे सांग. आता मित्राची कमेंट एक नंबर होती, कारण कसं आहे बेसिक गोष्टींचा विचार केला तरच आपलं पशुपालन पुढे जाणार आहे. त्यामुळे बेसिक कमेंट करत जावं, बेसिक गोष्टी मित्रांनो. याच्यावर मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करतोय. आता अल्फा काय असते मित्रांनो माहितीये का, कासाचा गच्चपणा असतोय पण तो असा कडकपणा नसतो एकदम पूर्णपणे. ती कास नॉर्मली गच्च असत्या जेणेकरून ती पुढे जाऊन मस्टायटिसकडे वळत असते. ते जनावराला यायच्या आधीपासून येल्यानंतर 10-15 दिवसापर्यंत देखील असू शकते. आता अल्फामध्ये आपल्याला कसा विषय असतो माहिती का, ह्याच्या मग कारण काय आहे ते सांगतो. आपल्याला जी पोटाच्या खाली 2 शिरा असतात जनावरांच्या, जे कासाकडे जाणारे असतात. बऱ्याचशा लोकांना वाटते की त्या दुधाई शिरा ते शिर मोठी असली की जनावर घ्यायचं चांगलं असते. त्या शिरा मित्रांनो ब्लड वेसेल्स असते, त्या ज्या जनावरांच्या कासाकडती जात असतात आणि येत पण असतात. आता यात कसं असते, जनावरांच्या यायच्या टायमात प्रसूतीच्या वेळेस जनावरांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळं रक्त पुरवठा कासाकडे जास्त होतोय, ब्लड वेसल म्हणून ब्लड फ्लो वाढतोय, 3% वाढतोय पूर्ण. त्यामुळं जनावरांच्या कास ब्लड सर्क्युलेशन जास्त होते. ते ब्लड सर्क्युलेशन परत ज्यावेळेस आउटगोईंग आहे, आता इनकमिंगच्या जशा सुविधा आहेत तशा त्या आउटगोईंग साठी पण एक वेसल असत्या. त्यातनं ब्लड फ्लो पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, जेवढा येतोय तेवढा बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे ते एक पाण्याचा भाग तयार झाला तर असा गच्चपणा तयार व्हायला चालतो, जेणेकरून आपल्याला नाही गच्चपणा जाणवायचा चालू ते कासाचा. ह्यात काळजी एकच घ्यायची मित्रांनो, जनावरांच्या भरड्यामधलं मिठाचं वगैरे प्रमाण कमी ठेवा. वरनं कोण मीठ टाकत असलं ते मीठ पूर्णपणे बंद करा. आणि भरड्यातनं सुद्धा काय भरड्यांमध्ये मिठाचं प्रमाण असते, ती भरडे जरा बंद केलेलं चांगला. दुसरी गोष्ट, भरड्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे. प्रोटीन असणारच भरडे जास्त प्रमाणात चारा, जेणेकरून चांगला रिझल्ट बघायला येईल. प्रोटीन कमी पडले की शरीरात तसं व्हायला चालू होते. काय नैसर्गिक क्रिया आहे त्याच्या एवढं काय विषय घ्यायची गरज नाही. बेसिक काळजी घ्यायची, नीट राहायचं. धन्यवाद.